नमस्कार मंडळी, जय श्रीराम। आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आजचा कार्यक्रम आपला थोडा वेगळा आहे। गीत रामायणाचा कार्यक्रम आपण करतोय आणि त्याच्याकरता आपले स्थानिक हौशी कलाकार सगळे आलेले आहेत। तर आपल्याला खरं म्हणजे हा कार्यक्रम आपलं जेव्हा पुस्तक प्रकाशन झालं त्यावेळेला करायचा होता, पण तेव्हा वेळेचं बंधन बघता आपल्याला तेव्हा तो करणं शक्य नव्हतं आणि शक्यतो गीत रामायणाकरता आपण पूर्ण वेळ जास्तीत जास्त वेळ देता यावा या दृष्टीने श्रावण महिन्यातला हा शनिवारचा मुहूर्त पकडून आपण हा गीत रामायणाचा कार्यक्रम करतोय। तर या कार्यक्रमाचा करता जे आपले कलाकार आलेले आहेत त्यांचं मी एकेकाचं नाव घेतो आणि त्यांनी ते स्टेजवर यायचंय। सर्वप्रथम माधुरी डिसवलकर यांना मी निमंत्रित करतो, त्यांनी स्टेजवर यावं। टाळ्या वाजवा। आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन या माधुरीताई करणार आहेत। त्याच्यानंतर मी बोलवतो अदिता चव्हाण। हे सगळे आपले कसलेले कलाकार आहेत, हौशी आहेत, त्याची फक्त नोंद घ्या। जर काही चुका झाल्या तर त्या तुम्ही मान्य कराल। थोडं आहे आपल्याकडे कधी कधी टेक्निकल गोष्टी करता थोडा प्रॉब्लेम येतो। आपण त्यातनं शिकत शिकत चाललेलो आहे। आपले कार्यक्रम हळूहळू चांगलेच होते, त्याच्याच करता आमचा हा प्रयत्न आहे की स्थानिक कार्यक्रम ठेवायचे म्हणजे आपली त्यातनं डेव्हलपमेंट होत जाईल। नंतर मी बोलवतो अर्चना सावंत। या पण गातात पण तेवढं प्रॅक्टिस करत नाही। आता त्या आपण या कार्यक्रमात आपण सामावून घेतोय आणि पुढच्या कार्यक्रमात ते जास्तीत जास्त सहभागी होतील। आपल्याकडे अध्यक्षाला येत आहे की आपण प्रत्येकाला चान्स देतो, प्रत्येकाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे याचा काळजी घेतो। तर त्याप्रमाणे आपण अर्चना सावंत यांना बोलवलेलं आहे। नंतर आहेत आपल्या मनीषा सामंत, या पण विविध ठिकाणी कार्यक्रम करत असतात। नंतर भागवत जोशी आपले गुरुजी, अशोक परब यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम होतोय। जास्तीत जास्त प्रयत्न त्यांनी केलेले त्या कार्यक्रमाकरता। आणि श्रीधर डिचवलकर हे आपले कसलेले कलाकार आहेत। आता सर्व कलाकार मंडळी आली आहे, आपण दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी राणी रमण साहेब यांना बोलवतो, त्यांनी दीपक प्रज्वलन करावं।
त्याच्याकडे काढलं आपल्याला अरे नाही अरे पार्ट आहे तुझी काय दीपप्रज्वलन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा काय वाजूया नाही आपण कृपापर्यंत शिकणार आहोत एकदा मेंबरची आणूया हॅलो आणखीन आपले आजचे तंत्रज्ञ आहेत लॅपटॉपवर बसणारे सुनील सावंत व्हिडिओ रेकॉर्डिंग योगिनी जोशी आपले साऊंड सिस्टीम विनायक जोडे आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया पुढची सूत्र मी माधुरी ताईंकडे काय झालं अर्थ दिसायला लागले बाबा नमस्कार रसिक श्रोते हो नाही आज आपल्या गटाने आयोजन केलेल्या गीत रामायणाच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आदिकवी वाल्मिकी मुनी यांनी रामायण हे महाकाव्य रचलं आणि या महाकाव्याचा नायक आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र या श्रीरामाची कथा आपल्या भारताच्या दशदिशात हजारो वर्ष दुलदुलून राहिलेली आहे आपली भारतीय संस्कृती या रामरसात भिजत आलेली आहे रामायण पठण रामरक्षा रामलीला मंत्र श्लोक भजन यात लोक अगदी रंगून जातात रामकथा किती तऱ्हांनी ऐकली आणि रामस्तुती किती तऱ्हांनी गायली तरी भारतीय मनाची तृप्ती काही होत नाही मराठी माणसाला तर रामाचा जवळ ध्यासच लागलाय दोन मराठी माणसं भेटली की एकमेकांना नमस्कार करून राम राम म्हणतात लोक रामराज्य येऊ दे अशी कामना करतात लहान मुलांना कशाची भीती वाटली तर ते मक्काच रामरक्षा म्हणतात कुठल्या गोष्टीमध्ये जर तथ्य नसेल तर त्यात राम उरला नाही असं म्हणतात पण कोणाला सद्गती प्राप्त झाली तर त्याने राम म्हटला असं म्हणतात इतके आपण नावाच्या रामातच लोकांनी आपला आराम शोधलाय आपली शांती शोधली एवढे आपण सगळे राममय होऊन गेले आहोत पुणे आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड हे आकाशवाणीवर गीत रामायण करण्यासाठी सादर करण्यासाठी सहजच गदी मांडगुळकर यांच्याकडे बोलतात आणि बोलता बोलता गदिमा वाल्मिकी मुनींच्या काव्यसृष्टीतलं सौंदर्य वेचून रामायण लिहितात आणि तेवढ्याच तत्परतेनं सुधीर फडके उर्फ बाबूजी त्यावर संगीत नियोजन करतात आणि अख्ख्या महाराष्ट्राला या गीत रामायणाचं जणू वेळ लागतं सगळंच कसं अवर्णनीय गीत रामायणातली सर्वच गाणी आकाशवाणीवर खूप गाजली लोकांनी तर रेडिओ सेटला हार धूप दीप दाखवून अगदी भक्तिभावाने त्या गीत रामायणाचं श्रवण केलं आणि मग ही सगळी गीतं लहान थोरांच्या जिभेवर नाचू लागली मग
श्रोत्यांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गीत रामायणाचे कार्यक्रम झाले आणि मराठी माणसाच्या कित्येक पिढ्या हे गीत रामायण ऐकत मोठ्या झालेल्या आहेत. या गीत रामायणामध्ये एकूण जरी 56 गीतं असली तरी आपण त्यातली काही गीतं निवडक गीतं घेतलेली आहेत आणि काही गडगांसहित गीत म्हणतोय. सगळे आपलेच कलावंत आहेत, त्यांचं संगण आहे. त्यामुळे आपण श्रीरामचंद्रांचं स्मरण करूया आणि हा गीत रामायणाच्या कार्यक्रमामध्ये रंगून जाऊया. पहिलं गीत आहे स्वयं श्रीराम प्रभू. या गाण्याचा किस्सा असा की आपल्या अत्यंत व्यस्त कामातून वेळ काढून गतिमान गीत रामायणाचं पहिलं गीत घेतात आणि ते आपल्या बाबूजींना ऐकवतात. पण जेव्हा ध्वनी मुद्रण होणार असतं तेव्हा ते गीत शोधतात तर बाबूजींना ते गीत सापडत नाही. साहजिक गतिमांना निरोप जातो, ते येतात आणि जेव्हा गीत ठरवलंय हे लक्षात आल्यावर ते भडकतात. मग ते सीताकांत लाड अधिकारी ते त्यांना शांत करतात आणि म्हणतात की आता उद्या प्रसारण आहे तर तुम्हाला आज ते ध्वनिमुद्रण करण्यासाठी गीत हवंच आहे आणि तुमचं गीत लिहून झालं ना की तुम्ही दरवाजावर टकटक करा. आणि त्यांना एका खोलीमध्ये बंद करतात व बाहेरून कडी घालतात. पण शब्दवर प्रभू गदिम असते. 10व्या मिनिटाला दरवाजावर टकटक होते आणि पहिलं गीत ते त्यांच्या हवाली करतात. तेच हे स्वयं श्रीराम प्रभू ऐकते. या गीत प्रसंगामध्ये जेव्हा श्रीरामचंद्र अश्वमेध यज्ञ करतात आणि त्याचा सांगता समारंभ असतो तेव्हा लवकुश हे श्रीरामाचं चरित्र गायन करतायत. हे भूप रागातील गीत अर्चना सादर करतायत. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया.
नाही संत चालू दे. एकनाथ महाराजांपासून ते समर्थ रामदास स्वामींपर्यंत अनेक रामकथा आळवली, जोपासली, वाढवली आणि ती 20व्या शतकात गीत रामायणाचा समूह रसिकाच्या समोर आला. आकाशवाणी गीत रामायणाची गीतं थेट प्रसारित होत असतात आणि त्यांची वेळ होती दर सोमवारी सकाळी 9:15 ते 9. पण कधी कधी गीत हातात पडायला 8:30 वाजतायचे. आणि मग 15-20 मिनिटांमध्ये बाबूजी त्याला उत्कृष्ट प्रसारित करत असत. त्यांच्या शीघ्रतेबद्दल त्यांना विचारलं की तुम्हाला हे कसं जमतं. तेव्हा ते म्हणाले की गदिमाच्या शब्दांना एक नाद आहे आणि ते गीताबरोबर ती साथ योग्यच येतं, त्यामुळे मला हे सगळं जमतंय. त्यामुळेच गीत रामायणामुळे गदिमांना महाकवी आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून लोक ओळखायला लागू लागले. आता जे गीत सादर होणार आहे ते लवकुश हे श्रीरामाचे पुत्र अयोध्या नगरीचं वर्णन करतायत आणि हे विश्व देशप्रागातील गीत आहे. सादर करत आहे अशोक परब. आता जाऊन दे सगळं नाही सगळं लोक उभे पण त्यांना पण म्हणजे डोके घेऊन फोन पकड दिसणारच नाही एवढे माझं अजून तुला करते पकड फोन अजून घे
मराठी माणसाला शब्द वाचनीय असतात हे माहीत होतं, पण गीत मराठी शब्द ऐकलं नाही असा मराठी माणूस मिळणं वेगळा. मराठी माणसाला शब्द वाचनीय असतात हे माहीत होतं, पण तेवढे श्रवणीय असतात हे गीत रामायणामुळे कळलं. पु ल देशपांडे तर म्हणतात की मराठी माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळाच निराळाच श्रवण महोत्सव सुरू झाला. इतर गीतांच्या लोकप्रियतेला भरती ओढती आहे, पण गीत रामायणातील गीताने नेहमी पौर्णिमाच पाहिलेली आहे. या गीतामध्ये कौशल्या राणी पदरी मूल नसल्यामुळे मनातून खूप उदास असते. दशरथाने तिचं सांत्वन केलं आणि पुत्रकामेष्टी यज्ञ मांडला आणि त्या एका शुभवेळी यज्ञ ज्वाळेतून रक्तवर्ण महापुरुष अग्निदेव प्रकट झाला आणि दशरथाला म्हणाला, दशरथा घे एक पायसदान. भीमपलक रागातील हे गीत सादर करतायत शिंदे वर्ग.
उदरी होईल वंशारोपण माया करतील मानस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येईल त्यांच्या पोटी जन्मा येईल मोठे चार गदिमा आणि बाबूजी हे आपापल्या परीने प्रचंड व्यस्त माणसं, पण कधी कधी या प्रतिभावंतांची प्रतिमा हटून बसायची. राम जन्माच्या गीताच्या वेळी सुद्धा असंच झालं. संध्याकाळी आपल्या पंचवटीच्या मागच्या अंगणामध्ये गीत लिहिण्यासाठी ते बसले. संध्याकाळची वेळ, पण हळूहळू अंधार पडायला लागला, पण भट्टी काही जमेना. मध्यरात्र झाली, पण लेखन समाधी मोडेना. मग त्यांच्या पत्नी विद्याताईंनी त्यांना विचारलं, का हो, झालं का गीत? ते म्हणाले, नाही, प्रसूती वेदना होत आहे. मध्यरात्र उलटून गेली, पहाट झाली. पुन्हा विद्याताईंनी विचारलं, का हो, प्रसूती झाली का? ते म्हणाले, अगं घाई काय करतेस, राम जन्माला यायचंय, तो काय अण्णा मांडूळकर नव्हे, वेळ हा लागणारच. आणि अशा अतीव एकाग्रतेतून आलेलं हे गीत नितांत सुंदर असणारच. या गीतातील प्रसंग आहे, जेव्हा राम जन्माला तेव्हा अयोध्येवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अयोध्या नगरीतील स्त्रिया भावविभोर होऊन गाऊ लागल्या, राम जन्म सखी राम जन्म. हे मिश्र मांड रागातलं आधारित गीत सादर करते मी, माधुरी. गंधयं ललिमा
आकाशवाणीचे दैनंदिन कार्यक्रम संपल्यानंतर गीत रामायणाच्या गीताचं ध्वनिमुद्रण होत असे. त्यामुळे आकाशवाणीवरचे तंत्रज्ञ ती ड्युटी अगदी चढावणीने मागून घेत असत. चांगल्या कामांना आपलाही हातभार लागावा अशी त्यांची त्यामागची भावना होती. या गीत आता जे गीत सादर होणार आहे त्याच्यामध्ये महाराणी कौसल्या भगिनी समान असलेल्या आपल्या सौतींकडे रामाचं कौतुक सांगते. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर ना. हे मिश्र पिलू रागातील आनंद ऐकूया अदिती चव्हाण यांच्याकडून.
1956चा काळ. त्यावेळी शहरात सुद्धा घरोघरी रेडिओ नव्हते. मग माडगुळकरांच्या माडगुळ ह्या गावात नव्हतेच रेडिओ, तिथे सुद्धा रेडिओ नव्हते. मग या खेड्यात राहणाऱ्या आपल्या मातोश्रीला गीत रामायण ऐकण्यासाठी त्यांनी बॅटरीवर चालणारा रेडिओ सेट आणला आणि मग दर सोमवारी अख्खं माडगुळगाव त्यांच्या अंगणामध्ये जमायला लागलं गीत रामायण ऐकण्यासाठी. मग गदिमांनी लाऊडस्पीकर पण सुद्धा बसवले आणि मग जे काय कौतुक व्हायचं गदिमांचं, त्या मातोश्रीला किती आनंद होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. या गीत प्रसंगामध्ये श्रीरामानं धनुष्यबाणाला प्रणाम केला आणि ते लिलया उचललं आणि त्याला प्रत्यंचा लावण्यासाठी जेव्हा ते वाकवलं तेव्हा त्याचं मधोमध त्याचे 2 तुकडे झाले आणि ते लोकविलक्षण दृश्य पाहून लोकांनी आनंद व्यक्त केला आणि सीतेने त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि त्यांचा विवाह संपन्न झाला. आणि मग हाड गाऊ लागले, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हे गीत आहे विश्वमान रागातलं आणि आपण ऐकूया मनीषा सामंत यांच्याकडून. पूर्ण
रामायणातील प्रत्येक प्रसंगाला अनुरूप असं वृत्त गदिमांना सुचायचं आणि ते गीत वाचल्यावर त्याला योग्य राग आणि स्वर बाबूजींना आपोआप सुचायचा. जणू कोणीतरी ते त्या दोघांकडून करून घेत होतं. मराठी संगीताच्या इतिहासामध्ये गीत रामायणाला अद्वितीय असं स्थान आहे. गीत रामायणाचे अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली, पण बाबूजींची चाल बदलण्याचं धारिष्ट आतापर्यंत कोणी दाखवलेलं नाही. महाराज दशरथांनी जाहीर केलं की चैत्र मासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनास्थ होणार आणि हे ऐकता सीतेच्या बहिणी उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या तिला विनोदाने आणि आनंदाने म्हणायला लागल्या, आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती. मिश्र काफी रागातलं हे गीत ऐकूया मनीषा सामंत यांच्याकडून. आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती, आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उद्या भायसे, राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती, आनंद सांगू किती ग सखे मी, आनंद सांगू किती. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. जरा गर्विता जरा लज्जिता, जरा गर्विता जरा लज्जिता, राजभूषणा भूषविलही कमनीय तवाकृती सखे ग आनंद सांगू किती, सखे ग आनंद सांगू किती. गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांची जले शिंपितील. गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांची जले शिंपितील. उभय कुळे मग कृतार्थ होतील, उभय कुळे मग कृतार्थ होतील. मेघाहूनही उच्चरवाणी झडतील गे नौबती सखे ग आनंद सांगू किती, सखे ग आनंद सांगू किती. पतित पावन रामा संगे, पतित पावना तुम्ही सुभगे. पतित पावन रामा संगे, पतित पावना तुम्ही सुभगे. पृथ्वीवर या स्वर्ग सौख्य घे, पृथ्वीवर या स्वर्ग सौख्य घे. तिन्ही लोकी भरून राहू दे तुझ्या यशाची द्युती सखे ग आनंद सांगू किती, सखे ग आनंद सांगू किती. ओळखीचे बघाले पदरव, सावलीतही दिसते सौष्ठव. ओळखीचे बघाले पदरव, सावलीतही दिसते सौष्ठव. तुला भेटण्या येती राघव, तुला भेटण्या येती राघव. बालिश नयनी तुझ्या येईल लज्जेला जागृती सखे ग आनंद सांगू किती, सखे ग आनंद सांगू किती. सीता
द्यावायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती. गीत रामायणातल्या बऱ्याचशा तालमी बाबूजींचे सहाय्य प्रभाकर जोग यांच्या घरी होत असत आणि हे घर होतं पुण्याच्या निमयवाडीमध्ये रस्त्याच्या कडेलाच होतं आणि त्या घराला मोठ्या 3 खिडक्या होत्या. दर आठवड्याला एक नवा गायक गायिका कोरस त्यांचा वाद्यवृंद याने हॉल तर भरलेला असायचा आणि मग गीत रामायणाची जशी लोकप्रियता वाढू लागली तशा लोकांची उत्सुकता पण वाढू लागली आणि हे लोक सगळे त्या तालमी बघायला यायचे. रस्त्यावर तर गर्दी असायची पण त्या 3 खिडक्यांना लोंबकळत तासनतास लोक तालमी बघायचे. आता हे जे गीत सादरवणार आहे हे त्याच्यामध्ये श्रीराम सीतेच्या मंदिरामध्ये येतात आणि पितृ आज्ञेने वनवासामध्ये जाण्यासाठी तिचा निरोप मागतात. निरोप हा शब्द ऐकताच ती उदास हसते आणि त्यांना म्हणते निरोप कसला माझा घेता जे पण आढळते सीता. मधुवर्ती रागातील हे गीत सादर करते मी मागणी करते. से थे
त्यांची प्रतिभा आणि बाबूजींचे मधुर स्वर त्यात ती रामकथा. त्यामुळे गीत रामायणाच्या कार्यक्रमाला एक धार्मिक स्वरूप येत असेल. बाबूजींचं गाणं चालू असताना श्रोते त्यांच्या स्वरात स्वर मिसळत असत आणि मग समूह गीतासारखा एका लयीत वातावरणामध्ये स्वर उमटत आहे आणि कित्येक श्रोत्यांच्या हातामध्ये तर गीत रामायणाचं पुस्तक असेल. आता जे गीत सादर होणार आहे त्यामध्ये प्रसंग आहे श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह वनवासाला जाण्यासाठी गंगातीरी आले. तिथला निषाद राजा गुह याने गंगा पार करण्यासाठी नौका तयार ठेवली आणि मग नौका वल्लवताना नावाडी गीत गाऊ लागली. मिश्रधून रागातील संगीत ऐकूया अशोक परबेच्या वेळी. हे ठीक आहे. नको संगमे परत फिरूंगा, नको संगमे पूर भरू. नको संगमे परत फिरूंगा, नको संगमे पूर भरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. हृदय भारती उलटी रे माझ्यावर झाडूने. हृदय भारती उलटी रे माझ्यावर झाडूने. भाग्य आपुले आपुल्या हाते आपल्यापासून दूर करू, आपल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी. श्री विष्णूचा हा अवतार भवसिंधूच्या करतो पार. श्री विष्णूचा हा अवतार भवसिंधूच्या करतो पार. तारक त्याला तारुण देव पदस्पर्शाने सर्वतरू, पदस्पर्शाने सर्वतरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जिकडे जातो राम नरे, सुभग सुभग तो दक्षिण दे. जिकडे जातो राम नरे, सुभग सुभग तो दक्षिण दे. ऐल अयोध्या पडे अहल्या, ऐल उगवतील कल्पतरू, ऐल उगवतील कल्पतरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धर्मिका श्राम स्वीकरी भावनवाळ. कर्तव्याची धर्मिका श्राम स्वीकरी भावनवाळ. दास सत्याचे आपण का मग कर्तव्यासी परत सरू, का कर्तव्यासी परत सरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. अतिथी असो मा असोत राम, पैल लाविनी आपुले काम, पैल लाविनी
जाईल लागिणे आपले काम भले बुरे ते राम जाणता भले बुरे ते राम जाणता आपण आपले काम करू आपण आपले काम करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय रंगे जय भागीरथी जय जय राम राजती जय गंगे जय जय राम पुण्याच्या शिवाजी मंदिरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हस्ते गुलाबराव नरवडे यांचा सत्कार होता. त्यावेळी सावरकरांच्या समोर बाबूजींनी गीत रामायण ऐकवलं आणि तेव्हा त्यांनी हे दैव ज्यात विखे धरत आहे जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा स्थितप्रज्ञ सावरकरांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागले. तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अखेरच्या काळामध्ये तेव्हा ते रुग्णालयात होते. त्यांनी सुद्धा गीत रामायण ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बाबूजीने हेच त्यांना गीत ऐकवलं होतं. बाबूजींची सगळी रामाची जी गीतं होती ती सगळी बाबूजी गात. त्यामुळे देऊ ऐनवेळी देऊ गीत असं गदिमा करत आणि मग कधी कधी खूपच उशीर व्हायचा. अगदी सोमवारी 9:45 ते 9च्या दरम्यान गीत चालू व्हायचं. पण हातामध्ये कधी पडायला 7:30 वाजायचे. 7:30 वाजता हे गीत हातामध्ये पडलं. बाबूजींनी फक्त 2-3 ओळीनं चाल लावली आणि वादकांना आकाशवाणीवर पाठवलं. आणि नंतर त्या रिक्षातून जात असताना त्यांना यमन कल्याणमधली चाल आठवली आणि मग त्यांनी डायरेक्ट आकाशवाणीवर तेच त्या चालीमध्ये यमन रागातलीच चाल म्हटली आणि ती चाल अमर झाली. या गीतप्रसंगामध्ये हे काव्य आणि चालीच्या दृष्टीने हे गीत आहे ना, हे गीत रामायणातलं सर्वात गीत लोकप्रिय गीत ठरलं. आणि हे गीत म्हणजे मानवी जीवनाला दिलेला अमूल्य संदेश आहे. आणि ह्या गीतप्रसंगामध्ये भरत श्रीरामांना भेटायला मनात आला आणि म्हणाला की रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि माझ्या वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासाला यावं लागलं. तेव्हा ते सर्वज्ञ राम म्हणाले आणि काय म्हणाले ते आपण आता गीतातून ऐकूया. हे यमन कल्याण रागातलं गीत शिवधर वगैरे. दोषी नवे दोषी का
स्वप्नीच्या परांचा पराधीन आहे जगती पुत्रमानवाचा घोषणापुराचा दोन नेत्यांची होती सागरात भेट एक लाट तोरी दोघा पुन्हा नाही राहत. क्षणिक देवी आहे परा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्रमानवाचा घोषणापुराचा. नको आग्रहाने मजशी परतू संकल्प. पितृवचन पाळून तोचे होरे दुःखात. मूक कवच धारण करिता देश पापसांचा पराधीन आहे जगती पुत्रमानवाचा घोषणापुराचा. मानता येऊ कोणी दूर यावनात. प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मानवाळी तुलोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्रमानवाचा घोषणापुराचा. गदिमांचे स्नेही राजा हो सदावर गदिमांना म्हणाले की तुम्ही एवढं सोपं आणि महान असं कसं म्हणता. तर ते म्हणाले की मी तुम्हाला सांगतो. मराठी भाषिक आहे संत साहित्याचा. मराठी भाषिकांनी संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. संतांनी एवढं काही लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला म्हणायचं काही शिल्लकच ठेवलेलं नाही. असंख्य वानरांसह राम लक्ष्मणासह दक्षिणेच्या समुद्रावर गेले. त्यावेळी हा समुद्र ओलांडायचा कसा हा त्यांना प्रश्न पडला. आणि मग नळाला त्यांनी आज्ञा केली आणि मग उच्च दाबाने वानर सागरावर समुद्रावर सेतू बांधू लागले आणि गाऊ लागले सेतू बांधारे सागरे. वानरांच्या या गीतातून बाबूजींच्या एका गळ्यातून 1000 वानर गातायत असा भास व्हायचा. जेव्हा गदिमा गेले 1977ला तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी संगीत महोत्सव ठेवला होता आणि त्या संगीत महोत्सवाच्या सांगतेच्या वेळी त्यांनी गीत रामायणातलं हे गीत गायलं. तेव्हा समोरचे लोक सुद्धा प्रेक्षकातले लोक त्यांच्याबरोबर गात होते आणि जयनाथ करायचे सीतावर रामचंद्र की जय असा जयघोष करायचे. तर हे मिश्र धून रागातलं गीत सादर करतायत भागवत जोशी आणि त्यांचे सहकारी. आपण सगळ्यांनी पण कोरस द्यायला हरकत नाही.
गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी सेतू बंधने ओढून ओढा सेतू बंधने ओढून ओढा समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी फेका झाडे फेका डोंगर कुस्ती झेल त्यांना सागर फेका झाडे फेका डोंगर कुस्ती झेल त्यांना सागर ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी पैल तटावर वडवाग्नी तो धरील माधी वडवाग्नी तो धरील माधी सेतू देशापरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय सागेता सहज लाभता कोटी कोटी हात राबता नलसानेता सहज लाभता कोटी कोटी हात राबता प्रारंभी गे रूप सांगता प्रारंभी गे रूप सांगता पाषाणत हे पहानी दया पाषाणत हे पहानी दया सरती पाण्यावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय शरण प्रभूंची जळात शिरता सकळ नद्यांना येईल तीर्थता शरण प्रभूंची जळात शिरता सकळ नद्यांना येईल तीर्थता आरंभास्तव अधीर पूर्तता आरंभास्तव अधीर पूर्तता शिळा होऊनी जळू लागल्या शिळा होऊनी जळू लागल्या लाटावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय
चरित्राला विश्व वाङ्मयामध्ये तोड नाही. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र आहे. त्याचे शौर्य, तेजस्विता, स्वार्थत्याग, सदाचरण सारं अतुलनीय आहे. श्रीराम एकवचनी, एकवाणी, एकपत्नी, तपस्वी, श्रेष्ठ प्रशासकी आहे. लेखक द मा मिरासदार म्हणतात की सामान्य कलाकृती कालांतराने निष्प्रभ होत जाते, पण गीत रामायणाच्या बाबतीत तसं झालेलं नाही. ती आजही कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा नदीमध्ये प्रवाहामध्ये दीपमाळ सोडतो तशी ती आजही त्या दीपमाळेप्रमाणे तरंग कालप्रवाहाला सुशोभित करते आहे. आता हे जे गीत शेवटचं सादर होणार आहे त्यामध्ये विभीषण आणि सुग्रीवाला श्रीराम आदरपूर्वक सप्रेमपूर्वक त्यांना निरोप देतात आणि सीते लक्ष्मणासह अयोध्येला येतात. तेव्हा उंची वस्त्र आणि अलंकार घेऊन पूर्ण अयोध्या नगरी त्यांच्या दर्शनाला येते आणि जेव्हा सीता आणि लक्ष्मणासह रामाला पाहतात तेव्हा ते त्यांच्या सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर करतात. या भेटीचा आनंद अवर्णनीय आहे आणि हजारो कंठ गाऊ लागतात, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. या भेदवी रागामध्ये बांधलेल्या गीताबरोबरच आपण गीत रामायणाच्या या कार्यक्रमाची सांगता करत आहोत आणि प्रभू रामचंद्र यांच्याबरोबरच गदिमा आणि बाबूजी या थोर कलावंतांचाही आपण त्रिवार जय जय करूया. बंद आहे.
कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो, पण तत्पूर्वी आभार प्रदर्शन राहिलेले आहे ते आबापालकांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. फक्त एवढंच की आमचा हा पहिला प्रयत्न आहे. जर तुमचा असाच प्रतिसाद मिळाला तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्हाला करायला स्फूर्ती मिळेल. तर हा कार्यक्रम कसा वाटला तुम्ही पर्सनली कळवलं तरी हरकत नाही. चांगला झाला, वाईट झाला, काय सुधारणा हव्यात, कारण आम्ही कधीच असं म्हणत नाही की आमचे कार्यक्रम परिपक्व असतात, तर त्यातनं आम्हाला सुधारणा करता येईल. मी आबापालक यांना सांगतो की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा. नमस्कार. आज त्यांचा वाढदिवस आहे, म्हणजे आता आपण ज्या वातावरण पाहू त्या वातावरण थोडे बाहेर होईल. थोडं प्रत्येक जण सुंदर झालेले आहे. एवढ्या यांच्याकडे परफॉर्मन्स केल्याने आम्हाला फिरून ठेवलेला आहे. त्याला बाहेर येऊया आणि आपण ज्यांचा वाढदिवस त्यांना हॅपी बर्थडे म्हणूया. आणि येत्या वर्षाभरात ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना पण हॅपी बर्थडे म्हणूया. आणि काय होईल थोडक्यात म्हणजे रोज आनंदी राहा असे आपण एकमेकाला सांगूया. जेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, आजचा जो कार्यक्रम या लोकांनी केला त्या कार्यक्रमाला तोड नाही. हा काय परफॉर्मन्स मी तर म्हणत नाही, परफॉर्मन्स नाही, हे मिरॅकल आहे असल्याने आपल्यापुढे लोक हे केलं. जेवढं आपण त्याच्यामुळे गुंतून गेलो आणि एवढं रामायण आपण आज प्रत्यक्ष अनुभवलं त्याचं वाटलं आपल्याला. तर आता आज सगळ्यांचे म्हणून मी आभार प्रदर्शन करतो आहे. आणि त्या लवकरच मी आठवतात म्हणजे काय म्हणतात ते लांबण किंवा तूप लावणं थोडक्यात. आजचा कार्यक्रम छानच झालेला आहे, सर्वांनी अनुभवलेला आहे. श्रीराम सीता लक्ष्मण वनवासाला राहणाऱ्या आणि इतर इतर जे काही प्रसंग आहेत ते देखील एवढ्या प्रभावीपणे सर्वांनी सादर केले आहेत. त्याच्यात आपण साक्षीदार आहोत असं मला वाटतं. या सर्व गाणाऱ्यांना सलाम. यांना त्या सगळे गाणारे जे आहेत त्यांचा सगळ्यांना मिळून एक हे आपण करू शकत नाही. प्रत्येकाचं हे आभार मानायलाच पाहिजे. हा कार्यक्रम माधुरी मोठ्या स्टेजवर गायनाचे कार्यक्रम करते, पण ती आपल्याकडे आपला कार्यक्रम करून आल्यानंतर मला कळलं, मला असं समजून आलं की माधुरी ग्रेट आहे आणि ती आमची आहे म्हणून आम्हाला आणखी जास्त आम्हाला छान अर्चना आणि अनिता वहिनी एवढ्या छान गायल्या की अत्रे गट्ट्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना क्वालिफाय झाल्या. पण आता सध्या जो याचा काय ते ऑलिम्पिक चालू आहे ते आपल्या अत्रे गट्ट्याच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना डायरेक्ट एंट्री दोघांनी वहिनी सुषमाताई अत्रे कट्ट्यावर कार्यक्रम कळल्याबरोबर चळवळ त्यांची सुरू होती. अजून कम्प्लीट नाही झाली, जरा थांब. त्यांची चळवळ सुरू होते आणि त्यांना असं वाटतं की एकदा गाणं मी एक गाणं तरी मला पाठवताच पाहिजे, रेकॉर्ड करून ती कुठे मग ते कुठेही स्वतः कुठेही असो, अशोकनगरमध्ये असो, सांताक्रूजमध्ये असो, पुण्याला असो किंवा कोकणात असो, नेहमी सुंदर होते. आणि तिथे ते गाणं रेकॉर्ड केलेलं गाणं आपल्याकडे पाठवते आणि ते गाणं कार्यक्रमामध्ये बोलून दाखवा असं सांगते की आम्ही त्याप्रमाणे तिथं हे करतो. वी लव यू काय सुषमा विनू काकांना संबंधी घेऊन सांगतो. भागवत जोशी 8 नावाने एकत्र तयार झालेले रसायन आहे. आजपर्यंत तुम्ही आवाज बघितला. भागवत जोशी आपल्याला कुठे वरच्यावर घेऊन गेले, सेतू बांधारे आणखी काय काय बांधायला सांगतो. मग याचं मुख्य कारण ते गुरुजी आहेत आणि ते पूजाच्या वगैरे सांगतात, त्यामुळे बहुतेक ग्रह त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतात आणि म्हणून त्यांनी सादर केलेले सर्व कार्यक्रम यशस्वी होतात. अखेर मला कळलं दुसरं आता डिस्वर्गर साहेबांनी आपल्या आवाजाने आमची सगळ्यांची म्हणत जिंकून घेतलेली आहे. काँग्रेस त्यांनी पक्ष कार्यक्रम करण्याचे एका मनावर घेतल्यावर श्री अशोक परब त्याचा ध्यास घेतात. ज्ञानेश्वरीवरून आपल्या सर्वांकडून आले तर ते आपल्या घेतून मागे लागायचे आणि थोडं काम करून घ्यायचे. हां, त्यासाठी बारीक सारीक माणसं गोळा करणं आणि अशोक माझी आवड आहे असा कार्यक्रम करून केली.
गीत रामायण कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मागे आणि पुढे त्यांचाही मोठा वाटा आहे. अशोक परब की जय हो. मी पण परब. सर्व गायकांचे आभार. स्टेजवरील मुख्य कारभारी नितीन जाधव, अनंत चव्हाण आणि मोठी लाईन लागलेले इतर कार्यकर्ते, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या सर्वांच्या मागे उभे राहून समाधानाने मिशीत असणारे आमचे आधारवड राणे आभाराचा स्वीकार करा. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. मोठ्या संख्येने तुम्ही हजर झाला आणि माझा आभाराचे शब्द ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे.